आज मी विजिटिंग कार्ड बनवायला शिकणार आहे. तर मी माझं विजिटिंग कार्ड वर्ड या डॉक्युमेंटमध्ये बनवणार आहे. तर वर्ड ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी प्रथम मी स्टार्ट ऑल प्रोग्राम मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 आणि त्यामध्ये वर्ड 2013ला क्लिक करणार आहे. माझ्यासमोर वर्डची विंडो ओपन झालेली आहे. त्यामधली ब्लँक डॉक्युमेंट हा ऑप्शन मी सिलेक्ट करणार आहे. आता मी विजिटिंग कार्डसाठी पेज साईज बदलणार आहे. पेज साईज बदलण्यासाठी पेज लेआउट, पेज सेटअप ग्रुपमध्ये साईज आणि योग्य ती साईज मी निवडली आहे. त्या योग्य ती साईज घेतल्यानंतर माझ्या पेजची साईज बदललेली मला दिसते आहे. आता योग्य ती पेज मार्जिन मी अप्लाय करणार आहे. त्यासाठी पेज लेआउट, पेज सेटअपमध्ये मार्जिन आणि नॉर्मल, जेणेकरून चारही बाजूने पेज साईज सारखी राहील. आता विजिटिंग कार्डसाठी मी माझी फाईल सेव्ह करणार आहे. फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह, ब्राउज आणि फाईलला योग्य ते नाव देऊन मी माझी फाईल सेव्ह केली आहे. पेजला योग्य बॉर्डर देण्यासाठी आणि माझं विजिटिंग कार्ड अजून चांगलं उठून दिसण्यासाठी मी पेज बॉर्डर अप्लाय करणार आहे. पेज बॉर्डर अप्लाय करण्यासाठी डिझाईन, पेज बॅकग्राऊंड, ग्रुपमध्ये पेज बॉर्डर आणि योग्य ती पेज बॉर्डर स्टाईल मी सिलेक्ट करून ओके करते आहे. माझ्या पेजला पेज बॉर्डर अप्लाय झालेली दिसते आहे. आता मी माझं विजिटिंग कार्ड बनवायला सुरू करते. तर विजिटिंग कार्ड बनवण्यासाठी आधी मी टेक्स्ट बॉक्स घेणार आहे. तर टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट, टेक्स्ट ग्रुपमध्ये टेक्स्ट बॉक्स आणि ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. ज्या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स हवा आहे त्या ठिकाणी माझा टेक्स्ट बॉक्स मी ड्रॅग केलेला आहे. आता या टेक्स्ट बॉक्समध्ये मला हवा तो टेक्स्ट मी इन्सर्ट करणार आहे. टेक्स्ट इन्सर्ट केल्यानंतर ते टेक्स्ट एन्हान्स करणार आहे. मला जो टेक्स्ट बॉक्सचा आउटलाईन नको आहे तर मी तो आउटलाईन कार्ड रिमूव्ह करणार आहे. तर आउटलाईन रिमूव्ह करण्यासाठी ड्रॉइंग टूलमधून फॉर्मॅट, शेप आउटलाईन आणि नो आउटलाईन अशा प्रकारे बाकीच्याही टेक्स्ट बॉक्सची आउटलाईन मी रिमूव्ह करणार आहे. आउटलाईन रिमूव्ह केल्यानंतर टेक्स्ट मी फॉर्मॅट करणार आहे. त्यासाठी मी टेक्स्ट सिलेक्ट केला. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर टेक्स्टला फॉन्ट इफेक्ट दिला, योग्य ती साईज दिली. आता टेक्स्टसाठी योग्य ती फॉन्ट स्टाईल अप्लाय करणार आहे. त्यासाठी टेक्स्ट सिलेक्ट करून त्याला बोल्ड हा इफेक्ट दिला, जेणेकरून टेक्स्ट उठून दिसेल. टेक्स्टसाठी आता योग्य तो फॉन्ट कलर अप्लाय करणार आहे. त्यासाठी टेक्स्ट सिलेक्ट केला, फॉन्ट कलरमध्ये योग्य तो कलर सिलेक्ट केला. अशा प्रकारे बाकीच्याही टेक्स्ट सिलेक्ट करून त्यांना योग्य तो कलर अप्लाय केला. आता टेक्स्टमध्ये माझ्या विजिटिंग कार्डमध्ये मला टेक्स्टसाठी बुलेट अप्लाय करायचं आहे. त्यासाठी मी टेक्स्ट सिलेक्ट केला आणि बुलेट अप्लाय केले आणि टेक्स्ट अलाइन केला. अशा प्रकारे मला माझ्या विजिटिंग कार्डमध्ये बुलेट्स अप्लाय झालेले मला दिसत आहेत. आता विजिटिंग कार्डमध्ये मला शेप इन्सर्ट करायचा आहे. तर शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट, इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये शेप आणि योग्य तो शेप सिलेक्ट करून मी माझ्या विजिटिंग कार्डमध्ये इन्सर्ट केला आहे. त्याची हाईट विड्थ सेट केली आहे. अशा प्रकारे मी अजून शेप इन्सर्ट करते आहे. इतर शेप इन्सर्ट करून झाल्यानंतर ते शेप सिलेक्ट करून त्यांना फॉर्मॅट करणार आहे. त्यासाठी शेप सिलेक्ट झाल्यावर ड्रॉइंग टूलमधून फॉर्मॅट, शेप स्टाईल आणि योग्य ती शेप स्टाईल मी त्याला अप्लाय करणार आहे. त्याचप्रमाणे बाकीच्याही शेपना मी योग्य तो फॉर्मॅटिंग अप्लाय केलं आहे. अशा प्रकारे माझं विजिटिंग कार्ड तयार झालेलं आहे.